नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या न्यूज पेपर मधून कुठल्या स्वरूपाचे जे काही अपडेट आहेत ते अपडेट आज आपल्याला बघायचे आहेत। आणि ही जी चालू घडामोडीची सिरीज आहे या सिरीजला तुमचा प्रतिसाद चांगला मिळणं हे खूप महत्त्वाचं आहे। आणि विविध स्वरूपाचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न मी जेव्हा तुम्हाला सांगत असतो, काही प्रश्न असे असतात की ज्याला तुम्हाला कमेंट करायला मी लावतो, तर कृपया त्या प्रश्नांची उत्तरे मला कमेंट बॉक्स मध्ये टाका, म्हणजे मला लक्षात येईल की तुम्ही व्यवस्थितरित्या आपले जे काही लेक्चर आहेत हे व्यवस्थित पाहत आहेत। मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे आणि आपल्या समोर आजच्या चालू घडामोडी डिस्कस करणार आहोत आणि वेळ न घालवता आपल्या या चालू घडामोडीला आपल्याला सुरुवात करायची आहे। विद्यार्थी मित्रांनो, इथे काय म्हटलं आहे, अपना घर हा जो उपक्रम आहे 2025 मध्ये कोणत्या मंत्रालयाने सुरू केला होता, म्हणजे सुरू केला होता म्हणजे चालूच आहे तो। आणि अपना घर नावाचा हा उपक्रम आहे, इनिशिएटिव्ह आहे। आणि हा जो इनिशिएटिव्ह आहे हा काय इनिशिएटिव्ह आहे ते एकदा मी सांगतो। विद्यार्थी मित्रांनो, काय केलं जाणार आहे बघा, तर असे जे हायवे आहेत या हायवेवरून जे काय ट्रक जात आहेत, या ट्रक ड्रायव्हरला रात्री झोप व्यवस्थित न झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती अपघाताचा सामना करावा लागतो। आणि पर्यायाने देशामधले जी काय अपघाताचा जो काय रेशो आहे तो मोठ्या प्रमाणावरती वाढतो। यामध्ये कुठेतरी सुधारणा हवी, म्हणून काय करण्यात आलेलं आहे, तर अशा प्रकारचा एक उपक्रम चालवला जात आहे। आणि ज्या उपक्रमाला आपण अपना घर म्हणायचं आहे, तर मध्येच कुठेतरी असं एक छोटं घर केलेलं असणार आहे आणि तिथे जेवणाची सोय, राहण्याची सोय म्हणजे विश्रांती करण्याची सोय देखील या ट्रक ड्रायव्हर लोकांना असणार आहे। आणि खूप चांगला हा इनिशिएटिव्ह आहे, मला खूप आवडला तो इनिशिएटिव्ह, कारण या माध्यमातून अपघात होण्याचा जो काय प्रकार आहे हा आपल्याला टाळता येईल। कारण त्या लोकांची पूर्णपणे झोप होणं हे खूप गरजेचं आहे। आणि मित्रांनो, इथे असा प्रश्न आहे की हे जे अपना घर आहे हा जो इनिशिएटिव्ह आहे तो कोणत्या मिनिस्ट्रीच्या अंडर येतोय, कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत चालवला जातोय, तर हा जो आहे तो पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालय जे आहे यांनी तो इनिशिएटिव्ह लॉन्च केलेला आहे, किंवा त्याला आपण म्हणूया की तयार केलेला आहे। ओके, इथपर्यंत लक्षात आलं। आणि सेकंड प्रश्न तुमच्या समोर हजर आहे, 2025 मध्ये पशुपालन क्षेत्रातील विविध उपक्रमांचे उद्घाटन कोणत्या केंद्रीय मंत्रालयाच्या माध्यमातून झालेलं आहे। मंत्रालयाच्या म्हणजे मंत्र्यांच्या माध्यमातून झालेलं आहे। आपण मंत्रालय पण पाहू, मंत्रालय कोणतं असणार आहे हे पण महत्वाचं आहे, तर लक्षात ठेवा त्याचं उत्तर करेक्ट असणार आहे डॉक्टर मनसुख मांडविया। आणि हे जे मनसुख मांडविया आहेत हे पशुपालन मंत्रालय जे आहे या पशुपालन आणि मत्स्यपालन या मंत्रालयाच्या अंतर्गत असणारे जे काय मंत्री आहेत हे मंत्री दिसून येतील। आणि या माध्यमातून असं लक्षात आलेलं आहे मित्रांनो की इथे अनेक प्रकल्पाचं जवळपास 40 प्रकल्पांचं उद्घाटन झालेलं आहे। आणि या प्रकल्पाच्या माध्यमातून असं लक्षात आलंय की हे जे मत्स्यपालन जो व्यवसाय आहे, मत्स्यपालन हा जो मत्स्यपालन व्यवसाय आहे, या मत्स्यपालन व्यवसायामध्ये भारत जगात दुसऱ्या नंबरला आहे। बघ, मत्स्यपालनामध्ये पहिल्या क्रमांकाचा देश कोणता आहे ते मला कमेंट करून सांगा। तुम्ही आवर्जून मित्रांनो कमेंट करत जा, कमेंट करणं महत्वाचं आहे तुमच्यासाठी। आता बघा, ब्ल्यू बर्ड ब्लॉक सेकंड, आता हा काय आहे, तर हा एक उपग्रह आहे। काय आहे, हा उपग्रह आहे। बर्ड आहे, ब्ल्यू बर्ड ब्लॉक सेकंड हा जो उपग्रह आहे, हा उपग्रह कोणत्या देशातून लॉन्च करण्यात आलेला आहे, प्रक्षेपण झालेला आहे, कोणत्या देशातून लॉन्च करण्यात आलाय ते सांगायचं आहे। तर मित्रांनो, हा भारतामधून लॉन्च करण्यात आलेला आहे, लक्षात ठेवा। भारतातून नेमकं कुठून बघा रे, तर इस्रो नावाची जी आपली संस्था आहे, ठीक आहे, तर ही जी इस्रो नावाची संशोधन संस्था आहे, या इस्रो नावाच्या संशोधन संस्थेच्या माध्यमातून हा काय करण्यात आलेला आहे, लॉन्च करण्यात आलेला आहे। मग हे आपल्याला क्लिअर पाहिजे, इस्रो ही जी संशोधन संस्था आहे, या इस्रो या संशोधन संस्थेचं मुख्यालय कुठे आहे, कमेंट करून सांगा। बघा मित्रांनो, नंतरचा जो काय प्रश्न आहे तो काय असणार आहे, तर
या इस्रोच्या माध्यमातून कुठलं स्पेस सेंटर असणार आहे? तर डेव्हिड धवन. काय आहे? डेव्हिड सतीश धवन, बरं का, डेव्हिड सतीश धवन हे जे स्पेस सेंटर आहे, या स्पेस सेंटर वरून हा सॅटेलाइट लॉन्च करण्यात आलेला आहे आणि हे श्रीहरिकोटाला आहे. कुठे? हे श्रीहरिकोटाला आहे. आणि रॉकेट कोणतं वापरलं गेलं होतं बघा रे? तर रॉकेट वापरलं होतं LVM-3 हे रॉकेट वापरलं होतं. या रॉकेटच्या माध्यमातून हा सॅटेलाइट काय केला? सोडून दिला आकाशामध्ये. समजलं तुम्हाला? ब्ल्यू बर्ड ब्लॉक सेकंड हा सॅटेलाइट LVM-3 या रॉकेटला काय म्हणायचंय? तर या रॉकेटचा फुल फॉर्म असणार आहे लॉन्च व्हेइकल असतं ते, लॉन्च व्हेइकल मार्क 3. आणि या माध्यमातून तो आपण काय केलेला आहे? तर लॉन्च केलेला आहे. नंतरचा प्रश्न ब्ल्यू बर्ड ब्लॉक सेकंड, तोच प्रश्न आहे वेगळ्या अँगलने. बघा, ब्ल्यू बर्ड ब्लॉक सेकंड संवाद उपग्रह. हा कोणता उपग्रह आहे? संवाद. संवादला इंग्लिशमध्ये कम्युनिकेशन सॅटेलाइट म्हटलं जाणार आहे. संवाद उपग्रह म्हणजे काय? कम्युनिकेशन सॅटेलाइट आहे, म्हणजे ज्याने रेंज येणार आहे या सॅटेलाइटने मोबाईलला वगैरे इतर सगळ्या गोष्टींना. मग कोणत्या देशाने विकसित केलाय म्हणायला? ते लॉन्च नाही, लॉन्च कुणी केला हे आताच पाहिलं. मग विकसित कुणी केला? तर अमेरिकेने केलाय. अमेरिकेच्या कुठल्या संस्थेने? तर अमेरिकेच्या, ते पण महत्वाचं आहे, AST. लक्षात आलं? स्पेस मोबाईल या संस्थेने काय केला? तो लॉन्च केला, विकसित केला, डेव्हलप केला, तो तयार केला. ओके, चला. अमेरिकेचा सॅटेलाइट आपण सोडलाय, ही लय मोठी गोष्ट आहे रे बाबा. देश प्रगतीपथावर म्हणायला हरकत नाही ना. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक ही जी बँक आहे, न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक आणि सारस्वत कोऑपरेटिव्ह बँक, या दोन्ही बँकांचं विलिनीकरण झालेलं आहे, किंवा या बँकेचं सारस्वत कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये विलिनीकरण झालंय, एकत्र झालेत या दोन्ही बँका. आणि हे कुणी सांगितलं माहितीये का? तर रिझर्व्ह बँकेने, RBI, रिझर्व्ह बँकेने मान्यता दिली. आणि हे सोमतीने सांगितलं, म्हणजे सोमतीने यांनी हे केलंय बरं का, स्वेच्छेने त्या एकत्र आल्यात. आणि मग हे RBIने त्यांना ठीक आहे हरकत नाही डिक्लेअर केलं की या एकत्र, चांगली गोष्ट आहे. मग हे मला तुम्ही सांगा ना, RBIची स्थापना कधीची? RBIची स्थापना कधी झाली? 1935. मग RBIचं हेडक्वार्टर कुठे आहे रे? मुंबई आहे. कुठे आहे? मुंबई. मग मला हे पण सांगा की याचे जे काय चेअरमन आहेत, RBIचे जे काय चेअरमन नाही, गव्हर्नर आहेत, गव्हर्नर म्हणावं लागेल, तर संजय मल्होत्रा. कोण आहेत गव्हर्नर? संजय मल्होत्रा हे गव्हर्नर. बघा, RBIची स्थापना 1935, त्याचं मुख्यालय मुंबई, आणि गव्हर्नर कोण? संजय मल्होत्रा. लक्षात राहू द्या. आणि हे कधी विलिनीकरण झालं? 4 तारखेला झालं, 4 ऑगस्ट 2025. चला पुढे जाऊयात आपण. नंतरचा प्रश्न, माजी जम्मू काश्मीर राज्यपाल, म्हणजे जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल ज्यांचं नाव सत्यपाल मलिक यांचं निधन झालेलं आहे मित्रांनो. हे निधन कधी झालंय ते सांगायचंय. राज्यपाल होते ते, आणि हे निधन झालं 5 ऑगस्टला निधन झालं. कधी झालं? 5 ऑगस्टला निधन झालेलं आहे. 5 ऑगस्ट 2025 आहे बरं का हे. हा, वरचं ऑप्शन बरोबर, राईट. ठीक आहे. मोहन मालवीय हॉस्पिटलमध्ये दिल्लीला रात्री 1:30 वाजता यांचं निधन झालं. यांचं वय होतं बघा 79. 79 वयाचे होते ते, आणि खूप सक्रिय राजकारणामधील व्यक्ती होते. पुढे जाऊयात आपण. नाहरगड अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे ते तुम्हाला सांगायचंय. कोणत्या राज्यामध्ये असणार आहे? तर ते मित्रांनो राजस्थानमध्ये. हा प्रश्न का घेतला? कारण ते न्यूज मध्ये होतं बघा अलीकडे, मोठ्या प्रमाणात त्यांनी कंपाऊंड वगैरे केलेलं आहे, ते त्याच्या रिलेटेड भरपूर काय आलं होतं. आणि त्यानंतर ट्रीटाइज फॉर रिमार्केबल रोहित म्हटलंय इथे. आणि हे पुस्तक कुणी लिहिलंय? तर हे पुस्तक R कौशिक यांनी लिहिलेलं आहे. रोहितच्या जीवनावरती पुस्तक आहे बघा, आलं लक्षात? क्रिकेटरच्या जीवनावरती पुस्तक आहे. अशा स्वरूपाचे हे प्रश्न असतात बघा ना. हे प्रश्न खूप महत्वाचे आहेत मित्रांनो, परीक्षाच्या दृष्टीने गरजेचे आहेत. त्यासाठी आवर्जून आपलं जे काय लेक्चर आहे हे बघत जा. हे खूप महत्वाचं लेक्चर आहे.
आणि आपल्या चॅनलला तुम्ही काय करा, सबस्क्राईब करा. सर्वजण व्यवस्थित आपण चांगल्या पद्धतीने पुढे कसं जाता येईल याकडे आपलं विशेष असं लक्ष असणार आहे. ठीक आहे, धन्यवाद. या ठिकाणी थांबूयात आपण.